पाटील विरुद्ध पाटील, राजकीय विरोधाचा विशाल पाटलांना फटका. सांगली जिल्हा हा वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आहे. येथून अवघ्या राज्याचं राजकारण कधी काळी फिरत असे. याच जिल्ह्यात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष राज्याला माहिती आहे. हा संघर्ष वसंतदादांची तिसरी पिढी आणि राजाराम बापू यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय असताना संपलेली नाही. सांगली हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात 2014 आधी 4 मंत्रिपदे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आराराबा पाटील, जयंत पाटील, काँग्रेसचे पतंगराव कदम तर केंद्रात प्रतीक पाटील मंत्री होते. आता मात्र त्यात सांगलीत भाजपाची सत्ता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतील 2 पाटलांच्या कुरघोडीच्या राजकारणात भाजपने पाय पसरले. आता मात्र भाजप काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने चौथ्या भिडून एंट्री केली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आहे. तर विशाल पाटलांच्या मागे विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसने ताकद लावली आहे. या जयंत पाटील मात्र शांत आहेत. शांत राहून टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच हे वाक्य विशाल पाटलांच्या बाबतीत तर लागू होत नाही ना, अशी सांगलीत चर्चा आहे. पुढील काळात याविषयी जयंत पाटील काय भूमिका घेतात यावर इथली बरीच गणितं अवलंबून आहे.